हे पाहून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी काय बनवते. आणि जर कळलं नसेल तर तुम्हाला दिसते उकळताना ते काय येते. तर मी इथे बनवते शेवयांची खीर. तर आमच्या इथे स्वीट म्हटलं की हाच पदार्थ आठवतो सगळ्यांना. खूप आवडते आमच्या इथे शेवयांची खीर आणि अशा पद्धतीने बनवाल तर तुमच्या इथे नक्की आवडेल ही खीर. तर मी इथे एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आणि त्यात खिरीच्या शेवया भाजून घेते. जर तुमच्याकडे या शेवया नसतील तर आपण घरी जे शेवया बनवलेल्या असतात उन्हाळी त्याही वापरू शकता. आता शेवया काढून त्यातच थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत तेही थोडेसे तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत. तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते घालू शकता तुम्ही. दूध उकळून घेतलं. अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी इथे 4 माणसांसाठी. दूध उकळून घेतलं, त्यात मी शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून घेतले. आता दूध इकडे उकळेपर्यंत इथे रूम टेम्परेचरवर थोडंसं दूध घेतलं, त्यात 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकून काढून त्यात टाकून दिली आणि आता 1 वाटी साखर घातली आहे. तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर कशी वाटली नक्की सांगा आणि सबस्क्राईब